नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। सुरुवातीलाच आपण पाहूयात आजच्या मोठ्या राजकीय बातम्या। कोल्हापूरमध्ये भाजपला मोठा झटका। फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जाणारे समरजित घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश। कागलमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे असा सामना निश्चित। समोरच्या बाजूने महायुतीची ताकद, 5 वेळा आमदार, मंत्रीपद, पण आपल्याकडे पवार साहेबांची ताकद आणि कागलची जनता। कागलमध्ये यंदा 100% बदल होणार। समरजित घाटगेंनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं। कागलचे आणि महाराष्ट्राचे ओरिजिनल वस्ताद पवार साहेबच आहेत आणि त्याच्यामुळे पवार साहेब काय आहेत आणि त्यांचं काय दबदबा आहे हे येत्या काळामध्ये दिसून येईल। आज ट्रेलरच आहे, अजून 2 महिने बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत। पण कागलमध्ये 100% ह्या परिवर्तनाला हे फार मोठं एक जंगलाला आग लावली, जंगल पेटल्यावर बिबट्या पळाला, त्याच्यामागे तुमचा गेंडाही पळाला। उत्तम जानकर आणि अजित पवार हसन मुश्रीफांवर खोचक टीका। आदरानं काय केलं, यांना काय दिलं नाही। गोकुळचं दूध प्याला, काजू बदामाचं, पवार साहेबांनी काजू बदामाची पेंड पाटीनं ह्या भाद्राच्या समोर ठेवली। गांधीनगरचं शर्टाचं कापड सुद्धा 5-5 मीटरनं दिलं। शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर केपी पाटील आणि AY पाटील यांनी एकाच वेळी घेतली पवारांची भेट। राधानगरी भुदरगडमधून लढण्यासाठी दोघेही इच्छुक। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उदय सामंत भाजपचे उमेदवार असतील। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचा मोठा दावा, तर साळवींवर बोलून त्यांना मोठं करायचं नाही, उदय सामंतांचं उत्तर। मोदी शहांच्या जीवावर अजित पवारांनी काकांचा पक्ष चोरला। हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष स्थापन करा, संजय राऊतांची टीका। काकांचा पक्ष फक्त मोदी आणि शहांचा ताकदीचा वापर करून पळवून नेतात। त्यांच्यामध्ये कर्तृत्व असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा। ठाकरे भाजपला सोडून गेल्यामुळे समविचारी मतांची फूट झाली। समविचारी मतांची फूट पडल्यामुळे लोकसभेला फटका बसला। भाजप नेते रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य। मालवण पुतळा प्रकरणामधील आरोपी वर्षा बंगल्यामध्ये तर नाहीत ना, सोबत फोटो असलेल्यांनी शिल्पकारांना लपवलं नाही ना, संजय राऊतांचा सवाल। मालवणच्या पुतळ्यासंदर्भात अजूनही ठेकेदार असतील, शिल्पकार असतील, हे फरार नाहीत तर हे वर्षा बंगल्यावर तर लपून बसलेले नाहीत ना। हिम्मत असेल तर आपल्याला शोधायला वर्षावर या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं संजय राऊतांना आव्हान। त्यांना म्हणायचं शोधायला या ना, इकडे हिम्मत असेल तर या। एवढं या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण लोक करतायत, हे दुर्दैवी आहे।